हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. चला तर मग व्हिडिओकडे बोलूयात. इंद्रा, राणी आणि बाकीचे सगळेजण आता इथे कामगार जेवणासाठी बसलेले असतात. विक्रांत समोरून येतो आणि विक्रांत पाहतोय की सगळेजण राणीबरोबर जेवत आहेत. त्यावेळी विक्रांतला राग येतो, पण आता तो इथे काहीही बोलत नाही. त्यानंतर तो तिथून निघून जातो. तो बोलतो की आता असंच जर चालू राहिलं तर माझं काहीच खरं नाही, असं म्हणत आता तो तिथून निघून जातो. इकडे आता इंद्रा म्हणत असतो की खरं तर ना, सगळ्यांसोबत जेवण करण्यातच मज्जा आहे. कारण एकमेकांची भाजी घेण्यात किती आनंद आहे ना. पहा ना, सगळ्यांच्या वेगवेगळ्या भाज्या आहेत आणि त्या खाऊन पाहायला खूप छान वाटते. कारण सगळ्यांच्या भाज्या खूप टेस्टी आहेत. इंद्राला सगळ्यांचं जेवण आवडलेलं असतं. तर त्यावेळी राणी बोलते की खरं तर ना सर, आम्ही वस्तीकर असेच करतो. कुठलीही जर भाजी केली ना, वाटीभर भाजी आम्ही शेजारच्यांना नेऊन देतो आणि त्यांचीही घेऊन येतो. तर त्यानंतर इंदा बोलतो की हो, खरं खरं आहे तुझं आणि त्यातच मज्जा आहे. त्यानंतर आता इकडे दादासाहेब आणि अजित दोघेही जण नाश्त्यासाठी बसलेले असतात. इथे उर्मिलाने त्यांच्यासाठी अळूवडी बनवलेली असते आणि आता ती अळूवडी खाऊन इथे अजितला खूप आवडते. अजित बोलतो की वहिनी, खरंच खूप छान झाली आहे हां. तर आता तीच अळूवडी इथे दादासाहेब खाऊन पाहतात आणि दादासाहेबांना देखील ती आवडते. पण तरीसुद्धा दादासाहेब बोलतात की सुनबाई, या अळूवडीत ना आणखीन थोडं चिंच पाणी हवं होतं. जर चिंच पाणी असताना तर ही अळूवडी एकच नंबर लागली असती बघ. दुसऱ्या वेळेस याच्यामध्ये चिंचपाणी टाक. तर त्यावेळी उर्मिला बोलते की हो दादासाहेब, नक्की टाकेल. तर उर्मिला जी आहे ती मनातच म्हणते की ह्या म्हाताऱ्याला ना काहीही केलं तरी त्यामध्ये चूक काढायची असतेच. तर आता ती मनातली मनात हे सगळं म्हणत असते, पण दादासाहेबांसमोर मात्र उभी असते. तर तेवढ्यातच आता इथे अजितला कळते की बाहेर आभा आले आहेत. तर त्यावेळी आता इथे दादासाहेब बोलतात की अजित, मला असं वाटतंय की तू त्याला उत्तर दिलं पाहिजे. तर तेवढ्यात दादासाहेब जे आहेत ते आता अजितला बाहेर पाठवण्यासाठी सांगतात. तेवढ्यात रत्नाई बोलते की अहो, बाहेर खूप ऊन आहे, आपण आबासाहेबांना आत बोलवायचं का. तर त्यावेळी आता इथे दादासाहेब रत्नावरच ओरडतात. बोलतात की तू तुझी काळजी तुझ्याकडे ठेव. तर त्यावेळी आता इथे आबासाहेबांना तिथेच उन्हामध्ये उभं करतात. त्यावेळी आता दादासाहेब जे आहेत ते अजितला कानामध्ये काहीतरी सांगतात. कशा प्रकारे आबांशी वागायचं, बहुतेक हेच त्याच्या कानात सांगितलेलं असतं. तर हा अजित बाहेर येतो आणि आल्यालाच विचारू लागतो की काय काम आहे. तर त्यावेळी आता इथे आबा जे आहेत ते बोलतात की मला दादासाहेबांना भेटायचं आहे. तर आता इकडे हा जो इंद्र आहे तो सगळ्यांमध्ये जेवण करत असतो आणि त्यावेळी आता राणीने इंद्राला भरवलेला असतो घास. तर आता इंद्रा बोलत असतो की राणी, तू मला घास भरवलेला आहे, आता माझी टर्न, मला आता तुला घास भरवायचा आहे. तर राणी नको म्हणत असते. राणी बोलते की सगळे आपल्याला चिडवतील सर. पण आता इंद्रा बोलतो की नाही राणी, काहीही झालं तरी मी तुला घास भरवल्याशिवाय राहणार नाही. तर आता इंद्रा बोलतो की राणी, अगं हे बघ, गोट्याने कसली भारी चटणी आणली आहे, टेस्ट करून तर बघ. असं म्हणत आता सगळ्यांसमोर त्याने राणीला घास भरवलेला आहे आणि सगळेजण हसत असतात. त्यानंतर आता राणी ही खुश झालेली आहे. तर आता इंद्रा बोलतो की बघ, तुला कशाही प्रकारे मी घास तर भरवला ना. तर त्यावेळी राणी बोलते की खरंच तुम्हाला यासाठी एक वेगळी पदवी द्यायला पाहिजे. तर त्यानंतर इंद्रा जो आहे तो आणखीन सगळ्यांसमोर तिला जेवण भरू लागतो आणि राणीलाही ते खूप आवडू लागतं. तर त्यानंतर आता सगळेजण इंद्रा आणि राणीच्या जोडीकडे पाहत असतात. त्या दोघांच्या जोडीकडे पाहून त्यांनाही खूप बरं वाटत असतं. तर त्यानंतर इंद्रा आणि राणी दोघेही जण जेवत असताना पाठीमागून गजा येताना इंद्राला दिसतो. पण इंद्राला माहीत आहे, जर का गजाने राणीला पाहिलं तर खूप मोठा मॅटर होईल. म्हणूनच आता इंद्रा लगेच काय करतो, गोट्याला सांगतो की गोट्या, गजा आलाय. गोट्याच्या लगेच येतं लक्षात की आता गजा आलाय म्हटल्यानंतर तो राणीला बघेल आणि राणीला पाहिल्यानंतर विक्रांत सर आपल्यावरती भडकतील. तर आता लगेचच इंद्रा जो आहे तो बोलतो की गोट्या, गजा. असं म्हटल्यानंतर गोट्या आणि रतन हे दोघेही जण आडवे होतात आणि राणीला कव्हर करतात, जेणेकरून राणी गजाला दिसणार नाही. राणीला कळते की इंद्र सरांनी हे सगळं कशासाठी केले. तेवढ्यात आता हे जे कामगार आहे ते ओरडतात
गजापाशी घुस घुस म्हणून ओरडतात, त्यावेळी गजा विचारू लागतो की अरे कुठे घुस असं म्हणताच आता राणी जी आहे ती इकडे खिडकीतून बाहेर जाते, इंद्राला बाय करते आणि त्यावेळी ते दोघेही जण हसत असतात. आता राणी गेल्यानंतर इथे सगळेजण पाहतात राणी गेली की नाही आणि त्यानंतर इकडे हा गजा देखील म्हणतो की अरे कसली घुस, कुठे काय आहे इथे, इथे काही नाही, उगाच नाटकं करू नका, हे बघा कामाची वेळ झाली आहे, पटकन आवरा आणि कामाला लागा. तर त्यावेळी आता सगळेजण बोलतात की हो हो असं म्हणत आता सगळेजण ज्याच्या त्याच्या जागेवरती येतात. इकडे इंद्रा देखील तिथेच बसलेला असतो आणि तो देखील आवरून घेतो. इकडे आबासाहेब जे आहेत ते गेटपाशी दादासाहेबांची वाट पाहत असतात. त्यावेळी अजित बोलतो की काय हवंय तुम्हाला, कशासाठी आलाय तिथं, हे पहा दादासाहेब इथे येणार नाही. आणि तुम्हाला काय वाटतं दादासाहेब तुम्हाला भेटायला येतील? ते येणार नाहीत, त्यांच्याकडे तेवढा वेळ नाही. तर आता इथे आबा बोलतात की अरे अजित तू कसा आहेस, हे बघ त्यांच्याकडे वेळ नसेल तर मी इथे थांबायला तयार आहे, मी थांबतो त्यांच्यासाठी. तर त्यावेळी आता इथे अजित जो आहे तो जरा जास्तच बोलायला सुरुवात करतो. हे पहा तुमची लायकी नाही आहे इथे थांबायची, कारण तुम्ही मला माझ्या बापापासून वेगळं केलं. लहानपण, पूर्ण लहानपण माझ्या बापाविना घालवलंय मी आणि हे फक्त तुमच्यामुळे झालंय. तुम्हीच सांगितलं ना माझा बाप मेला आहे, त्याचं श्राद्ध घातलंय, तुमच्यामुळे मी माझ्या जिवंत बापाचं श्राद्ध केले. हे पहा मला ना आता तुमचं तोंडही पाहायचं नाही, तुम्ही जे काही आमच्याबरोबर वागलायत ना त्यामुळे तुमची इथे येण्याची देखील लायकी नाही आहे. तर त्यानंतर आबा जे आहे ते अजितला बोलत असतात की हे बघ अजित तू समजून घे बाळा, असं काही नाही आहे. तर त्यावेळी अजित बोलतो की हे पहा तुम्ही काहीही सांगा पण मला माहिती आहे ना काय आहे आणि काय नाही ते. आबा अजितला सांगण्याचा प्रयत्न करत असतात पण अजित मात्र आबांचं कुठलंही बोलणं ऐकून घेत नाही. तर त्यावेळी अजित फक्त स्वतःचं सांगतो, मी माझं लहानपण माझ्या बापाविना कसं घालवलं असेल आणि नेहमी तुम्ही आमच्यासोबत दुजाभाव केला. नेहमी इंद्रदादासोबत वेगळे वागायचात आणि आमच्यासोबत वेगळं वागायचात आणि आता आम्ही ते अजिबात सहन करणार नाही, आत्ताच्या आता इथून निघा. तर त्यावेळी आता आबा जे आहे ते बोलतात की हे बघ अजित तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे, असं नाही आहे, हे बघ मी असं काहीही केलं नाही आहे तुमच्याबरोबर. तर त्यावेळी अजित बोलतो की आम्हाला माहीत आहे तुम्ही काय केलं आहे आणि कसे वागलात, त्यामुळे आत्ताच्या आत्ता इथून निघा. तर त्यावेळी आता आबासाहेब जे आहेत ते बोलतात की हे बघ अजित मला एकदा दादासाहेबांना भेटून दे. पण आता अजित जो आहे तो बोलतो की नाही ते कोणाशीही भेटणार नाही असं म्हणत आता तो आबांना दूर ढकलतो. आबा लगेचच दूर जातात आणि तिथेच त्यांना भिंत लागते. ढकलल्या ते भिंतीवर पडतात, त्यांच्या डोक्याला रक्त येऊ लागतं आणि आबा खाली कोसळतात. तर आता इकडे सगळेजण दादासाहेब, उर्मिला आणि रत्नाई सगळेजण बाहेरून पाहत असतात. दादासाहेब हसत असतात कारण त्यांना तर खूप भारी वाटत असतं. तर त्यावेळी आता इथे अजित काय करतो, त्याने हातामध्ये ती चाळूवडी आणलेली असते आणि बोलतो की ही तुम्हाला काय हवंय, तुम्हाला हेच हवंय ना, असं म्हणत आता ती अळूवडी तो आबांसमोर फेकतो आणि तिथून निघून जातो आणि बोलतो की हीच तुमची लायकी आहे, भिकाऱ्यासारखं खा. तर त्यानंतर इकडे अजित गेट बंद करून आतमध्ये निघून येतो. दादासाहेब जे आहेत ते प्रचंड खुश होतात त्यांच्या मुलावरती, कारण त्याने कामच मोठं केलेलं असतं. दादासाहेब बोलतात की खरंच आता शोभतोयस तू माझा मुलगा म्हणून. तर आता इथे अजितला हसायला येत असतं, उर्मिलाही हसत असते, पण रत्नाईला मात्र त्रास होत असतो. रत्नाईला माहीत असतं की आबांनी त्यांच्यासाठी काय काय नाही केलं ते, पण आता इथे सगळ्यांसमोर तिला काहीही बोलता येत नसतं. तर आता वस्तीमध्ये इकडे राणी आणि इंद्रा घरी आलेले आहेत. त्यावेळी रत्नाई आबांची वाट पाहत बसलेली असते. आबा कधी येतील म्हणून तिलाही माहीत नसतं. तर तेवढ्यातच इंद्रा तिथे येतो आणि मालतीला विचारू लागतो की आई आबा कुठे आहेत. त्यावेळी मालती बोलते की इंद्रा आबा सकाळपासून घरी नाही आहेत, ते बाहेर गेले आहेत आणि मलाही माहीत नाही की ते नेमकं कुठे गेले आहेत. मला वाटलं इथेच असतील कुठेतरी, पण नाही, सकाळपासून ते आलेच नाही आहेत रे, मला काळजी वाटते आता त्यांची, खूप उशीर पण झालाय. तर त्यावेळी असं ऐकल्यानंतर इंद्रा बोलतो की काय आई सकाळपासून आबा घरी नाही आहेत, कुठे गेले असतील हे. तर त्यावेळी इंद्रा आणि राणी दोघेही जण बोलतात की आम्ही ना वस्तीमध्ये पाहून येतो, कुठे बसले असतील कदाचित गप्पा मारत.
तर त्यानंतर मालती बोलते की हो इंद्रा तू जा आणि कळव मला. तर त्यावेळी मालती बोलते की त्यांच्या जीवाला काही झालं तर नसेल ना. तर आता इंद्रा बोलतो की नाही आई, असं काहीही होणार नाही, तू काळजी करू नकोस, तू इथे बस, आम्ही जातो आणि आबांना घेऊन येतो. असं म्हणत राणी आणि इंद्रा दोघेही जण आबांना शोधण्यासाठी घराबाहेर पडलेले आहेत. तर आता ते वस्तीमध्ये सगळीकडे आबा आबा करत फिरत असतात, एकमेकांना विचारत असतात, तिथल्या माणसांना विचारत असतात की तुम्ही आबाला कुठे पाहिलंय का, आबा कुठे दिसले का. राणी आणि इंद्राची चौकशी सुरूच असते, पण आबा मात्र त्या दोघांना कुठेही दिसत नाही आणि त्यांचं डोकंही आता बंद पडलेलं असतं. इंद्राच्या डोक्यात भलतेच विचार यायला लागलेले असतात. इंद्राला वाटतं की कुठे आबा निघून तर गेले नसतील ना. तर राणी बोलते की नाही नाही इंद्रा सर, आबा असे पळकुटे नाही आहेत, ते असे परिस्थितीशी हे करून त्रासून निघून पळून जाणाऱ्यातले नाही आहेत. तर त्यानंतर ते इकडे आबा जे आहे ते रस्त्यावरती चालत असतात, त्यांना वाईट वाटलेलं असतं. अजितने त्यांचा कशा प्रकारे अपमान केलाय आणि तो अपमान त्यांना सहन होत नाही, कारण आत्तापर्यंत त्यांनी कधीही भेदभाव केला नव्हता आणि त्यांच्यावरती खूप मोठमोठे आरोप अजितने केलेले आहेत. त्यामुळे त्या गोष्टीचं त्यांना वाईट वाटत असतं आणि त्याला वाटतं की आबांनी दादासाहेबांना घराबाहेर काढलं, पण त्यामागे कारण होतं. आणि आबा बोलतात की मी कसं समजावून सांगू अजित तुला त्यामागचं कारण. अरे तो माझा दादासाहेब वहिनीचं मंगळसूत्रसुद्धा विकायला निघाला होता. एवढा दारूच्या नशेत आणि जुगाराच्या नशेत हरवला होता. काय करणार होतो मी सांग ना. मुलांचं भविष्य घडवायचं होतं, सगळ्यांसाठी सगळं करायचं होतं आणि जर त्याला असंच घरामध्ये ठेवलं असतं तर त्याने एक दिवस सगळं विकून खाल्लं असतं. आणि कसं सांगणार आहे मी तुला समजावून हे सगळं, मला कळत नाही मी कसा स्वतःला निर्दोष सिद्ध करू. तर आता चालता चालता इकडे आबासाहेब जे आहेत ते एका मंदिरासमोर येतात आणि त्यांच्या लक्षात येतं की कदाचित येथेच कुठेतरी मला न्याय मिळेल. तर आता आबासाहेब जे आहेत ते देवीआईच्या मंदिरात येतात आणि देवीआईकडे हात जोडून प्रार्थना करू लागतात की हे सगळं काय घडते माझ्याबरोबर, मी खरंच इतका वाईट वागलोय का त्यांच्याशी, जी मला अशी शिक्षा मिळते. मला बेघर व्हावं लागलं आणि आज माझ्यामुळे माझ्या मुलांवरती काय वेळ आली आहे. फक्त माझ्यावरच्या रागामुळेच त्यांनी आम्हाला घराबाहेर काढलं. देवी खरंच हे योग्य आहे का, मी एवढा निष्ठुर वागलोय का त्यांच्याशी. सांग ना काय कमी केलंय मी त्यांच्यासाठी. आता फक्त तूच मला निर्दोष सिद्ध कर, बाकी मला काहीच नकोय. जोपर्यंत तू मला निर्दोष सिद्ध करत नाही तोपर्यंत मी इथेच बसून राहणार. आबा जे आहेत ते तिथेच मंदिरात खांबापाशी बसून घेतात. त्यांना वाईट वाटत असतं अजितच्या बोलण्याचं, कारण अजितने खूप काही बोललेलं असतं. आबा त्याच गोष्टीचा विचार करत असतात. तर आता इकडे राणी आणि इंद्रा दोघेही जण आबांना शोधून शोधून अगदी परेशान झालेले आहेत. आबा कुठे गेले असतील आणि कसे असतील ह्याचाही विचार त्यांच्या डोक्यात सुरू असतो. तर आता सगळीकडे पाहता पाहता ते थेट ते मंदिरापर्यंत येतात आणि तिथेच आवाज देऊ लागतात. तेवढ्यात समोर पाहताच तिथे राणी आणि इंद्राला आबा बसलेले दिसतात. तर त्यावेळी इंद्रा आणि राणीची नजर आबांवरती पडते. राणी आल्यालाच आबांना विचारू लागते की आबा हे कसं लागलं, तुम्ही कसे आहात, कुठे होतात तुम्ही सकाळपासनं, काय झालं आबा, तुम्ही गप्प का आहात. तर त्यावेळी इंद्रा बोलतो की आबा बोला ना काहीतरी, आबा तुम्ही असे शांत का आहात, काय झालंय तुमच्या डोक्याला. तर त्यावेळी आबा काहीच बोलत नाहीत, आबा एकदम शांत असतात. तरीसुद्धा राणी आणि इंद्राचे प्रयत्न सुरूच असतात. राणीला भीती वाटत असते की का बरं आबा असे बोलत नाही आहेत, का गप्प असतील, काय झालं असेल. खूप विचार त्यांच्या डोक्यात सुरू असतात. त्यावेळी आबा बोलतात की काही नाही पोरांनो, काही झालं नाही आहे मला, मी अगदी ठीक आहे. पण इंद्राला मात्र आता आबांवरती संशय येत असतो. हे लागणं, सकाळपासून घरापासून लांब राहणं, हे त्याला जरा विचित्र वाटतं. त्यावेळी इंद्रा बोलतो की आबा माझ्या डोक्यावरती हात ठेवून सांगा की तुम्ही सकाळपासून कुठे होतात आणि काय झालं. तर त्यावेळी आबा जे आहे ते आता इंद्राला शपथ घातल्यामुळे सगळं काही सांगते की अजितने त्यांच्याशी कसं वागलं आणि काय काय बोलला. तर त्यावेळी आता राणी आणि इंद्राने हे सगळं काही ऐकलं. तर त्यानंतर आता इथे आबांना ढकलून दिलं आणि त्यांचा अपमान केला. हे इंद्राला कळल्यानंतर इंद्रा जो आहे तो थेट आबांना बोलतो की आता मी घरी जाणार आणि अजितला तुमची माफी मागायलाच सांगणार, माझ्याबरोबर चला आबा. पण आबा नाही म्हणत असत. पण इंद्रा मात्र ऐकत नाही. इंद्रा आबांना घेऊन थेट घरी येतो, म्हणजेच महाडिकांच्या बंगल्यावर येतो.
तर त्यावेळी सगळेजण टेरेसवरती असतात आणि इकडे आबा, इंद्रा आणि राणी हे तिघेही जण खाली उभे असतात. तर त्यावेळी इंद्रा जो आहे तो बोलतो की अजित, तू खाली ये आणि आबांची माफी माग. तू खूप वाईट वागलायस आबाशी, खूप चुकीचं वागलायस. तर त्यावेळी आता इथे पुढील भागात दादासाहेब इंद्राला बोल, हा तुझा जो आबा आहे ना, तो एक दिवस या मुलीला आणि मालतीला विकून खाईल आणि मग कळेल तुला तुझा बाप कसा आहे आणि कसा नाही ते. असं बोलल्यानंतर राणी लगेचच खालून दगड घेते आणि तो फेकून दादासाहेबांना मारते. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.